दिंडोरी मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। डॉक्टर भारती पवारांच्या उमेदवारीला समीर चव्हाणांची नाराजी पाहायला मिळते। डॉक्टर भारती पवारांबद्दल मतदारसंघामध्ये असंतोष आहे असं समीर चव्हाण यांनी म्हटलंय। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांची अपक्ष लढण्याची तयारी आहे। हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण टाचणे यांनी। बघूया दादा, काय नेमकी तयारी सुरू आहे? ठिकठिकाणी तुम्ही प्रचार दौरे करताय आणि एकूणच चाचपणी देखील सुरू आहे। एकंदरीत जेव्हा बीजेपीचा सर्वे झाला, सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात ताईंबद्दल असंतोष होता, तरीसुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली। आणि मुळात आम्ही बीजेपीकडे तिकीट मागितलेलं नव्हतं आणि लोकांचा आग्रह होता की या 5 वर्षामध्ये साहेब थांबले तर साहेबांना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यामुळे लोकांनी एक सगळ्या बाजूनी लोकांनी सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी आग्रह केला की साहेब तुम्ही ह्या पंचवार्षिकला तुम्ही आम्हाला पाहिजे। त्यांच्या आग्रहापोटी आम्ही सगळीकडे फिरतोय आणि सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय, सगळ्या मतदारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सगळ्यांचे विचार जाणून घेतोय आणि त्याच्यानंतर पुढची भूमिका साहेब स्पष्ट करतील। आता काय वाटतं, स्वतः तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करताय, तुमच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। साहेबांचं आता रिटायरमेंट होते आणि तुम्ही नवीन मैदानात येताय असंही लोक बोलताय। नाही, तसं नाही सांगता येणार, पण लोकांचा एक सहानुभूतीपूर्वक साहेबांबद्दल एक चांगलं मत आहे लोकांचं की साहेबांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि लोकसभा निवडणूक लढावी। आता ते पक्षाकडनं की अपक्ष बरेच लोक विचारत आहेत, तर ते येणारी वेळ तुम्हाला सगळे चित्र स्पष्ट होतील। वंचितकडनं असेल किंवा BRS कडनं देखील तुम्हाला विचारणा होते, BSP कडनं, तर काय नेमकं त्याच्याबाबतची चाचपणी सुरू आहे किंवा काय तुमचा कल आहे? विचारणा होते, बरेच जण आम्हाला येऊन भेटत आहेत, पण आम्ही अजून आमची भूमिका स्पष्ट केली नाही आहे। काही दिवसामध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल, सगळे पत्ते साहेब ओपन करतीलच। एकूणच जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र भारती पवार यांच्याबद्दल असंतोष आहे, तरीही पक्षानं त्यांना उमेदवारी दिली आहे अशा प्रकारचा सूर या ठिकाणी बघायला मिळतोय। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हरिश्चंद्र चव्हाण जे भाजपचे माजी खासदार राहिलेले आहेत त्यांच्याकडनं देखील चाचपणी केली जाते। अपक्ष लढण्याची देखील त्यांची तयारी असल्याचं या ठिकाणी दिसून येतं। त्यामुळे आगामी काळात हरिश्चंद्र चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।